भुसावळ जंक्शनवर संध्याकाळची वेळ होती. स्टेशनवर नेहमीप्रमाणे गोंधळ, घोषणा, गाड्यांचा आवाज, चहाच्या किटलीतून उठणारी वाफ आणि प्रवाशांची लगबग सुरू होती. कुणी धावत ट्रेन पकडत होतं, कुणी उतरून आपल्या माणसांना मिठी मारत होतं, तर कुणी डोळ्यात थकवा घेऊन बाकावर बसलेलं होतं. प्लॅटफॉर्म क्रमांक 4वर येणारी गाडी क्रमांक, लाऊडस्पीकरचा आवाज संपूर्ण स्टेशनभर घुमला. त्या गर्दीतून शांतपणे चालत होता सारंग देशमुख. वय 40च्या आसपास, एका राष्ट्रीय बँकेमध्ये वरिष्ठ अधिकारी. नीट इस्त्री केलेला शर्ट, खांद्यावर बॅग आणि चेहऱ्यावरती कामाच्या ताणाचं सावट. सारंग रोज जळगाव ते भुसावळ असा प्रवास करत असे. आयुष्य व्यवस्थित होतं. चांगली नोकरी, घर, पत्नी, 7 वर्षांची मुलगी सान्वी. पण गेल्या काही महिन्यात त्याच्या आयुष्यात काहीतरी रिकामंपण आलं होतं. घर असूनही घरपण हरवल्यासारखं. त्या दिवशी ट्रेनला अजून वेळ होता, म्हणून तो नेहमीसारखा प्लॅटफॉर्म क्रमांक 4वरच्या एका बाकाजवळ जाऊन उभा राहिला. आणि तेव्हाच पुन्हा त्याची नजर त्याच्यावर पडली. एक मुलगा, वय जेमतेम 10-11 वर्ष, बारीक अंगकाठी, चेहरा धुळीनं भरलेला, अंगात फिकट झालेला शाळेचा गणवेश, शर्टाचं एक बटन तुटलेलं, पायात चपला नव्हत्या. पण सर्वात विचित्र गोष्ट म्हणजे तो तिथे नेहमीच बसलेला असायचा, त्याच जागेवर, त्याच नजरेनं, जणू कोणाची वाट बघत असायचा. सारंगने आधी अनेकदा दुर्लक्ष केलं होतं. स्टेशनवर भिकारी, अनाथ मुलं दिसणं काही नवीन नव्हतं. पण या मुलात काहीतरी वेगळं होतं. तो कधी मागत नसे, कधी कुणाकडे हात पसरवत नसे. फक्त शांत बसायचा, छातीशी एक रिकामी पिशवी घट्ट धरून. सतत लोकांकडे पाहत राहायचा, जणू प्रत्येक उतरलेल्या चेहऱ्यात तो कोणाला तरी शोधत होता. त्या दिवशी मात्र सारंगचं मन शांत बसलं नाही. तो थोडा पुढे गेला. मुलगा बाकावर बसून ट्रेनमधून उतरलेल्या प्रत्येक बाईकडे लक्ष देत होता. अचानक त्याच्या चेहऱ्यावर चमक आली. आई! तो एकदम उठला. 2 पावलं पुढे धावला, पण समोरची स्त्री दुसरीच निघाली. मुलाच्या चेहऱ्यावर आशा पुन्हा मरून गेली. तो शांतपणे परत येऊन बाकावर बसला. सारंगच्या छातीत काहीतरी हललं. तो हळूच त्याच्या जवळ बसला. नाव काय रे तुझं? मुलगा काहीच बोलला नाही, फक्त त्याच्याकडे पाहत राहिला. भूक लागली आहे का? मुलगा हलकासा मान हलवून म्हणाला, नाही. पण त्याच्या डोळ्यात स्पष्ट भूक दिसत होती. सारंग उठला. समोरच्या स्टॉलवरनं वडापाव आणि दूध आणलं. त्यानं मुलाच्या हातात दिलं. मुलगा थोडा मागे सरकला. नको. का? मुलाने हळू आवाजात सांगितलं. आई म्हणालीये, अनोळखी लोकांकडनं काही घ्यायचं नाही. सारंग काही क्षण शांत झाला. त्या उत्तरात इतकी निरागसता होती की त्याला शब्दच फुटेना. ठीक आहे, तो हसत म्हणाला. मग मी ओळखीचा होतो. मुलगा पहिल्यांदा हलकंच हसला. तुझं नाव? अद्वैत. खूप छान नाव आहे तुझं. तुमचं? सारंग. काही क्षण दोघेही शांत बसले. स्टेशनवरनं एक मालगाडी मोठ्या आवाजात गेली. अद्वैतचे डोळे पुन्हा गर्दीकडे गेले. कुणाची वाट बघतोयस? मुलगा लगेच म्हणाला, आईची. कुठे गेलीये? पैसे आणायला. कधी येणार? उद्या. सारंग हलकं हसला. उद्या? हो. मुलाच्या आवाजात एवढा विश्वास होता की सारंग काही बोललाच नाही. कधी गेलीये? मुलगा काही क्षण गप्प बसला, मग सहज म्हणाला, 2 दिवस झाले. ते ऐकून सारंग थोडा सावरला. तू इथेच राहतोस? हो. कोणी नाही? आई येईल तेवढंच, बाकी काही नाही. रात्रीची वेळ झाली. थंडी वाढू लागली. सारंगनं आपलं जॅकेट काढलं. हे घाल. नको, आजारी पडशील. मुलगा पुन्हा हट्टाने म्हणाला, आई आली आणि मी इथे नसलो तर? हे ऐकून सारंगच्या गळ्यात काहीतरी अडकलं. तो काही वेळ शांत राहिला. त्या छोट्याशा मुलाच्या डोळ्यात अजून एक खात्री होती, आई येणारच. त्या रात्री ट्रेनमध्ये बसल्यानंतरही सारंगच्या डोक्यात तोच चेहरा फिरत होता. घरी गेल्यावर पत्नी मृणाल म्हणाली, आज एवढे शांत का? सारंग काही क्षण गप्प बसला, मग म्हणाला, आज स्टेशनवर एक मुलगा पाहिला. त्यानं सगळं सांगितलं. मृणाल शांत झाली. पोलिसांना सांगायला हवं? हो, पण आधी मला खरं काय ते समजून घ्यायचंय. त्या रात्री सारंगला झोप लागली नाही. सतत तेच शब्द कानात घुमत होते, आई उद्या येईल. पण त्याला माहीत नव्हतं की ही गोष्ट 2 दिवसांची नव्हती, तर एका छोट्या मुलाच्या तुटलेल्या आयुष्याची होती. दुसऱ्या दिवशी सकाळी ऑफिसला जाण्याआधी सारंगच्या मनात एक विचार होता. तो मुलगा ठीक असेल ना? तो नेहमीपेक्षा अर्धा तास लवकर स्टेशनवर पोचला. भुसावळ जंक्शन नेहमीसारखंच गजबजलेलं होतं. चहाच्या टपऱ्यांवर गर्दी, कुली सामान उचलत धावत होते. घोषणा सुरू होत्या. पण सारंगची नजर फक्त एकाला शोधत होती, प्लॅटफॉर्म क्रमांक 4. तो वेगानं तिकडे गेला आणि अद्वैत तिथेच होता, त्याच बाकावर, त्याच पिशवीला मिठी मारून. आज मात्र तो थोडा थकलेला दिसत होता. डोळ्याखाली काळी वर्तुळं, केस विस्कटलेले, पण नजर अजूनही तशीच, गर्दीत आईला शोधणारी. सारंग जवळ गेला. अरे, झोपलास का काल? अद्वैतने हलकी मान हलवली. आई आली का? मुलाने शांतपणे नाही म्हणत डोकं हलवलं, पण लगेच म्हणाला, आज येईल. त्या आवाजात अजूनही विश्वास होता. जणू जगातलं काहीही बदललं तरी आई येणारच. सारंगने नाश्ता आणला. यावेळी मुलानं घेतला. तुम्ही आता ओळखीचे आहात, तो हसत म्हणाला. ते छोटंसं वाक्य ऐकून सारंगला मन भरून आलं. तो काही वेळ त्याच्यासोबत बसला. मग अचानक त्याला वाटलं, हे असंच चालू राहू शकत नाही. तो उठला आणि स्टेशन मास्टरच्या ऑफिसकडे गेला.
आत एक वयस्कर कर्मचारी बसले होते. सारंगनं विचारलं, सर, प्लॅटफॉर्म क्रमांक 4वर एक छोटा मुलगा बसतो, शाळेच्या ड्रेसमध्ये. अद्वैत नाव आहे. हे ऐकताच त्या कर्मचाऱ्याच्या चेहऱ्यावर अचानक गंभीर सावली आली. त्यांनी काही क्षण सारंगकडे पाहिलं, मग हळू आवाजात विचारलं, तुम्ही त्याच्याशी बोललात? हो. खायला दिलत? हो. त्या माणसाने खोल श्वास घेतला. साहेब, तो थोडा थांबला. ती गोष्ट खूप वाईट आहे. सारंगच्या मनात अचानक अस्वस्थता पसरली. काय झालंय? कर्मचारी खुर्चीत मागे रेलले. मग शांत आवाजात सांगू लागले, ती गोष्ट 2 दिवसांची नाही. सारंग थिजला. म्हणजे 3 वर्ष झालीत. क्षणभर सारंगला काही ऐकूच आलं नाही. काय? हो. त्यांनी खिडकीतून प्लॅटफॉर्मकडे पाहिलं. 3 वर्षापासून तो मुलगा तिथेच बसतोय. सारंगचा श्वास अडकला. पण त्याची आई? कर्मचारी शांत झाले. मग जे सांगितलं त्याने सारंगच्या पायाखालची जमीनच सरकली. 3 वर्षापूर्वी अद्वैतचे वडील एका छोट्या कंपनीत काम करत होते. घर गरीब होतं पण सुखी होतं. आई वडील मुलावर जीवापार प्रेम करायचे. अद्वैत हुशार होता, नेहमी वर्गात पहिला, मोठं होऊन इंजिनियर व्हायचं स्वप्न पाहणारा. पण एक दिवस त्याच्या वडिलांचा अपघात झाला. घरावर संकट कोसळलं. उपचारासाठी कर्ज. नातेवाईकांनी सुरुवातीला मदत केली. मग हळूहळू दूर गेले. कर्ज वाढत गेलं. घरात अन्न नव्हतं, औषधं नव्हती. आई दिवसभर धुणी भांडी करू लागली, पण पुरत नव्हतं. एक दिवस अद्वैतची आई त्याला घेऊन स्टेशनवर आली. ती रडत होती, पण मुलासमोर हसत होती. तिनं त्याला प्लॅटफॉर्मवरील बाकावर बसवलं आणि म्हणाली, बाळा, मी पैसे आणायला जाते, 2 दिवसात येते. अद्वैतनं तिचा हात पकडला. लवकर ये ना आई. ती हसली, डोळे मात्र भरलेले. नक्की. आणि ती गेली. परत कधी आली नाही. सारंगचे हात थरथरत होते. मग कर्मचारी हळू आवाजात म्हणाले, 2 दिवसांनी पोलिसांकडनं समजलं. त्यांनी थांबून पाणी प्यायलं. कर्जाच्या त्रासाला कंटाळून त्याच्या आईनं आत्महत्या केली. सारंगच्या डोळ्यात धक्का दाटला. आणि त्याला कुणी सांगितलं नाही. सांगण्याचा प्रयत्न केला, पण तो ऐकतच नाही. त्याला वाटतं. कर्मचारी खिडकीबाहेर पाहत म्हणाले, आई 2 दिवसांनी परत येणार आहे. 3 वर्ष झाली, पण त्याच्यासाठी अजूनही 2 दिवसच झालेत. सारंगच्या डोळ्यात नकळत पाणी आलं. त्याला अचानक कालचं वाक्य आठवलं, आई उद्या येईल. देवा, एका छोट्या मुलानं वेळच थांबवली होती. तो अजूनही त्या दिवशीच अडकून बसला होता. आईच्या शेवटच्या शब्दामध्ये. सारंग परत प्लॅटफॉर्मवरती आला. अद्वैत बाकावर बसला होता. त्यानं सारंगला पाहताच विचारलं, आई दिसली का? हे ऐकताच सारंगचा घसा दाटून आला. तो काही क्षण बोलूच शकला नाही. मग स्वतःला सावरत म्हणाला, नाही रे. अद्वैतने हलकंच हसू केलं. येईल. त्या एका शब्दानं सारंग पूर्ण तुटून गेला. त्याला अचानक स्वतःची मुलगी आठवली, सान्वी. जर तिच्यासोबत असं काही झालं असतं तर? त्याच्या डोळ्यातून नकळत अश्रू आले. अद्वैतने विचारलं, तुम्ही रडताय? सारंगने लगेच चेहरा वळवला. नाही रे. मग काही क्षण शांततेनंतर तो म्हणाला, आज माझ्याबरोबर घरी येशील? अद्वैत लगेच घाबरला. नाही. का? आई आली तर? सारंगकडे उत्तर नव्हतं. तो फक्त शांत बसून राहिला. पण त्या क्षणी त्यानं मनाशी एक निर्णय घेतला. हा मुलगा आता एकटा राहणार नाही. कुठल्याही परिस्थितीत नाही. त्या दिवशी घरी परतल्यावर सारंग पूर्ण शांत झाला होता. जेवणाच्या टेबलावरही तो फारसा बोलत नव्हता. मृणालने शेवटी विचारलं, काय झालं? ऑफिसमध्ये काही प्रॉब्लेम आहे का? सारंगने पाण्याचा ग्लास खाली ठेवला आणि हळूहळू अद्वैतबद्दल सगळं सांगायला सुरुवात केली. 3 वर्ष एक छोटासा मुलगा एका बाकावरती बसून आईची वाट बघत होता. घरात काही क्षण शांतता पसरली. सान्वी ही शांत बसून ऐकत होती. बाबा, ती हलक्या आवाजात म्हणाली. त्याची आई खरंच येणार नाही? सारंगच्या छातीत कळ उठली. तो काही बोललाच नाही. मृणालच्या डोळ्यातही पाणी आलं होतं. ती हळू आवाजात म्हणाली, त्या मुलाला मदत करायला हवी. सारंगने तिच्याकडे पाहिलं. मी पण तेच विचार करतोय. त्याला घरी आणूया. क्षणभर सारंग शांत झाला. तो तयार नाहीये. का? सारंगचा आवाज जड झाला. तो म्हणतो, आई आली तर? हे ऐकून मृणालचा हात तोंडावर गेला. घरभर पुन्हा शांतता पसरली. फक्त भिंतीवरच्या घड्याळाचं टिकटिक आवाज. दुसऱ्या दिवशी सारंग पुन्हा लवकर स्टेशनवर पोचला. प्लॅटफॉर्म क्रमांक 4, तोच बाग, तोच मुलगा. आज अद्वैतनं एका जुन्या वहीत काहीतरी लिहिलं होतं. सारंग जवळ बसला. काय लिहितोयस? अद्वैत पटकन वही बंद करत म्हणाला, काही नाही. अरे दाखव ना. थोडा वेळ तो गप्प राहिला. मग सावकाश वही पुढे केली. पहिल्या पानावर मोठ्या अक्षरात लिहिलं होतं, आई आली की तिला सांगायचंय गोष्टी. सारंगचा श्वास अडकला. खाली लहान लहान ओळी होत्या. आई, मी आता मोठा झालो. मी अजूनही तुझं ऐकतो. मी शाळेत पुन्हा जायचं ठरवलंय. तू रागावली नाहीस ना? मी रोज इथेच थांबतो. सारंगच्या डोळ्यात नकळत पाणी आलं. तो लगेच चेहरा वळवला. तुम्ही पुन्हा रडताय? अद्वैतनं विचारलं. नाही रे. मग थोडा वेळ शांततेनंतर सारंग म्हणाला, चल आज माझ्याबरोबर जेवायला. इथेच? नाही, बाहेर. अद्वैत थोडा घाबरला. आई आली तर? सारंग काही क्षण विचारात पडला. मग हळू आवाजात म्हणाला, मी स्टेशनवाल्या काकांना सांगतो. आई आली तर तुला फोन करतील.
अद्वैत काही सेकंद त्याच्याकडे बघत राहिला. पहिल्यांदाच त्यानं हलकेसं मान डोलावली. त्या दिवशी 3 वर्षांनी पहिल्यांदा अद्वैत स्टेशनच्या बाहेर गेला. एका छोट्या हॉटेलमध्ये वेटरनं प्लेट ठेवली. गरम पोळी, भाजी, डाळ, भात. अद्वैत काही सेकंद प्लेटकडे बघत राहिला. मग अचानक विचारलं, हे सगळं माझ्यासाठी? सारंगचा घसा दाटला. हो. मुलगा खायला लागला. पण विचित्र गोष्ट अशी होती की तो प्रत्येक घास खूप सावकाश खात होता. जणू अन्न संपलं तर पुन्हा मिळणार नाही. सारंग शांतपणे बघत राहिला. अचानक अद्वैतने अर्धी पोळी बाजूला ठेवली. काय झालं? ही आईसाठी. सारंगचं हृदय अक्षरशः तुटलं. ती आली की देणार? त्या क्षणी सारंगला स्वतःवरचा ताबा राहिला नाही. तो उठून वॉशरूमकडे गेला आणि पहिल्यांदा मनसोक्त रडला. एका 10 वर्षाच्या मुलानं त्याला आतून हलवून टाकलं होतं. काही दिवस गेले. सारंग रोज अद्वैतला भेटू लागला. त्याच्यासाठी कपडे आणले, आंघोळ घालायला पटवलं, केस कापले. हळूहळू अद्वैत थोडा हसायला लागला. पण एक गोष्ट कधी बदलली नाही, आई येईल. एका दिवशी सारंगनं धाडस केलं. अद्वैत, जर आई यायला उशीर झाला तर? होतो ना कधी कधी. आणि जर ती? सारंगचे शब्द अडकले. जर ती नाही आली तर? अद्वैत अचानक शांत झाला. त्यानं सारंगकडे पाहिलं. मग ठाम आवाजात म्हणाला, आई खोटं बोलत नाही. सारंग पूर्ण गप्प झाला. त्या रात्री मृणाल म्हणाली, त्याला सत्य सांगायला हवं. तो तुटेल. पण असं किती दिवस? सारंगच्या मनात वादळ सुरू होतं. काय योग्य? खोट्या आशेवरती जगू द्यायचं की सत्य सांगून त्याला जग मोडायचं? दुसऱ्या दिवशी स्टेशनवर पाऊस सुरू होता. अद्वैत बाकावर बसला होता. छपरातून पाणी गळत होतं. सारंग त्याच्याजवळ बसला. चल घरी. नाही. का? आई आज येईल असं वाटतंय. कसं? अद्वैत हलकंच हसला. आज माझा वाढदिवस आहे. सारंग थिजला. आज? हो. आई नेहमी वाढदिवसाला लाडू आणायची. मुलाच्या डोळ्यात चमक होती. आज नक्की येईल ती. हे ऐकून सारंगच्या डोळ्यात पुन्हा पाणी आलं. तो हळू आवाजात म्हणाला, अद्वैत, जर मी तुला आईला भेटवलं तर? मुलगा एकदम उभा राहिला. खरंच? त्याच्या चेहऱ्यावरती 3 वर्षांनी पहिल्यांदा जिवंत आनंद दिसत होता. कुठे आहे आई? सारंगने हात थरथरत होते. त्यानं खोल श्वास घेतला. कारण आज तो त्याला एका ठिकाणी घेऊन जाणार होता, जिथे कदाचित सत्य त्याची वाट पाहत होतं. त्या दिवशी पाऊस थांबायचं नाव घेत नव्हता. भुसावळ स्टेशनवर थंड वारा सुटला होता. अद्वैत मात्र आज खूप आनंदात होता. कारण आज त्याचा वाढदिवस होता आणि त्याहून मोठी गोष्ट, सारंग काका मला आईला भेटवणार आहेत. तो सतत प्रश्न विचार होता, आई कुठे आहे? ती रागवली नसेल ना? ती मला ओळखेल ना? सारंगच्या छातीत प्रत्येक प्रश्न काट्यासारखा टोचत होता. त्याच्याकडे उत्तर नव्हतं, पण भीती होती. आज जे होणार होतं त्याने एका छोट्या मुलाचं आयुष्य कायमचं बदलणार होतं. सारंगने स्टेशन मास्टरशी बोलून ठेवलेलं होतं. मृणाललाही सगळं सांगितलं होतं. ती म्हणाली, तो तुटेल, पण त्याला एकटं पडू देऊ नकोस. संध्याकाळी सारंगने अद्वैतला सोबत घेतलं. ऑटो सुरू झाला. अद्वैत खिडकीतून बाहेर पाहत होता. चेहऱ्यावर उत्सुकता, हातात तीच जुनी वही. आई आली की तिला सांगायच्या गोष्टी. किती वेळ लागेल? तो पुन्हा विचारत होता. थोडा. आईला माहिती आहे की मी येतोय? सारंगने मान हलवली. खोटं बोलताना त्याचा आत्मा तुटत होता. ऑटो शहराबाहेर एका शांत जागी थांबला. समोर एक छोटंसं स्मशानभूमीसारखं ठिकाण. ओल्या मातीचा वास. झाडावरनं पाणी टपकत होतं. अद्वैत थोडा गोंधळला. इथे? सारंगचा घसा पूर्ण कोरडा पडला. त्यानं मुलाचा हात पकडला. चल. दोघे चालत एका छोट्या दगडी फलकाजवळ आले. सारंग थांबला. त्याचे हात थरथरत होते. त्या दगडावरती लिहिलं होतं, सौ कविता अनिल पाटील. अद्वैत अचानक थबकला. त्याचा श्वास अडकला. तो जवळ गेला. नाव पुन्हा वाचलं. पुन्हा आणि पुन्हा. त्याचा आवाज हलला. ही माझ्या आईचं नाव आहे. सारंगच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो शांतपणे खाली बसला. अद्वैत, तुझी आई. त्याचा आवाज तुटला. ती. तो पुढे बोलू शकला नाही. अद्वैत अचानक मागे सरकला. नाही. एकदम जोरात. नाही, खोटं आहे. आई पैसे आणायला गेलीये. ती येणार आहे. त्यानं दगडावरती हात मारला. ही माझी आई नाही. माझी आई मला सोडून जाणार नाही. तो रडत ओरडत होता. तुम्ही खोटं बोलताय. सारंगनं त्याला मिठी मारण्याचा प्रयत्न केला, पण अद्वैत दूर झाला. तुम्ही पण खोटं बोलताय. तुम्ही म्हणाला होता भेटवणार. आई कुठे आहे माझी? त्या आवाजात इतकी वेदना होती की आसपासचा पाऊसही जणू शांत झाला. अचानक अद्वैतची नजर त्या दगडाजवळ ठेवलेल्या एका जुन्या प्लॅस्टिकच्या पिशवीवर गेली. सारंग थबकला. हे काय? तो जवळ गेला. त्यात काही वस्तू होत्या. एक छोटी साडी, जुना फोटो आणि एक लिफाफा. त्यावरती लिहिलं होतं, माझ्या अद्वैतसाठी. सारंगच्या हातातला कंप सुटला. बहुतेक पोलिसांकडनं ठेवलेलं सामान असावं. त्यानं हळूच पत्र उघडलं. पावसाने कडा खराब झाल्या होत्या. सारंग वाचायला लागला. माझ्या बाळा, जर तू हे पत्र वाचत असशील तर कदाचित मी तुझ्यासोबत नसेल. माफ कर बाळा. आई हरली. मी खूप प्रयत्न केला. पण तुला भूक लागलेली बघवत नव्हती. लोकांचा अपमान, कर्ज, तुझ्या बाबांची अवस्था. मी खूप थकले होती. पण एक गोष्ट लक्षात ठेव, मी तुला सोडून गेले नाही. मी रोज देवाकडे फक्त एकच प्रार्थना करेन, कोणीतरी तुला माझ्यापेक्षा जास्त प्रेम करणारं भेटू दे. तू मोठा होस, शिक, रडू नकोस आणि एक दिवस मला माफ कर. तुझी आई.
सारंगचा आवाज तुटला. तो पुढे वाचू शकला नाही, पण अद्वैत शांत उभा होता, पूर्ण शांत, धोकादायक शांत. त्याने हळूच पत्र घेतलं, पुन्हा वाचलं. त्याच्या छोट्या हातांनी थरथरायला सुरुवात केली आणि मग तो अचानक दगडाला मिठी मारून फुटून रडायला लागला. आई! तो आवाज आयुष्यभर विसरू शकणार नव्हता. तू खोटं का बोललीस? मी 3 वर्ष वाट पाहिली. मी रोज स्टेशनवर बसलो. मी कुठेच गेलो नाही. तू येशील म्हणून. आई! सारंगही रडत होता. तो मुलाला घट्ट मिठी मारून बसला. पहिल्यांदा 3 वर्षांनी अद्वैतने सत्य स्वीकारायला सुरुवात केली होती. पण त्याच वेळी त्याचं लहानसं हृदय तुटत होतं. बराच वेळ गेला. पाऊस कमी झाला. अद्वैत शांत बसला होता, डोळे सुजलेले. मग अचानक त्याने हळू आवाजात विचारलं, काका? हं बाळा. आईनं पत्रात काय म्हटलं? सारंग त्याच्याजवळ पाहत म्हणाला. ती म्हणाली, त्यानं मुलाचे केस कुरवाळले. कोणीतरी तुला तिच्यापेक्षा जास्त प्रेम करणारं भेटू दे. अद्वैत काही सेकंद शांत झाला आणि मग डोळे भरून विचारलं, मला आता पुन्हा एकटं राहावं लागेल का? तो प्रश्न ऐकून सारंगच्या डोळ्यात अश्रू गळले. त्यानं घट्ट मिठी मारली आणि पहिल्यांदाच मनापासून बोलला, नाही रे बाळा, आता नाही. त्या दिवशी स्मशानातून परतताना अद्वैत एकदम शांत होता. ना प्रश्न, ना रडणं, फक्त आईचं पत्र छातीशी घट्ट धरलेलं. ऑटोमध्ये बसल्यावरती त्याने हळू आवाजात विचारलं, काका? आई खरंच परत येणार नाही ना? सारंगच्या डोळ्यात पाणी आलं. त्यानं अलगद अद्वैतचा हात धरला. नाही बाळा. अद्वैतनं खिडकीबाहेर पाहिलं, डोळे भरले. पण यावेळी तो रडला नाही, फक्त हलकंसं म्हणाला, मग मी आता कुठे जाऊ? सारंग काही सेकंद शांत राहिला, मग हसत म्हणाला, घरी. घरी? हो, आमच्या घरी. अद्वैत त्याच्याकडे बघत राहिला. पण मी त्रास देईन. खूप दिलास तरी चालेल. पहिल्यांदाच अद्वैत हलकंसं हसला. घरी पोचल्यावरती दार उघडलं. मृणाल समोर उभी होती. सान्वी धावत आली. हा अद्वैत भाऊ ना? अद्वैत थोडा घाबरला. मृणाल खाली बसली. त्याच्या डोक्यावरती हात ठेवला. भूक लागलीये? तो नकळत मान हलवली. त्या रात्री 3 वर्षांनी अद्वैतनं जमिनीवर नाही तर बिछाण्यावरती झोप घेतली. झोपण्यापूर्वी त्यानं सारंगला विचारलं, काका? मी तुम्हाला बाबा म्हणू शकतो का? कधी कधी. सारंगच्या डोळ्यातून अश्रू आले. तो हसला. कधी कधी नाही, हवं तेव्हा. अद्वैतनं पहिल्यांदाच कोणाला मिठी मारली, घट्ट, जशी तो 3 वर्ष आईला मारायची वाट बघत होता. काही महिन्यांनी प्लॅटफॉर्म क्रमांक 4 एक मुलगा पुन्हा आला, पण त्यावेळी तो एकटा नव्हता. शाळेचा नवीन ड्रेस, खांद्यावर बॅग, एका हातात सारंगचा हात, दुसऱ्या हातात फुलं. तो शांतपणे बाकावर गेला, फुलं ठेवली आणि हलकंसं हसला. आई, मी ठीक आहे. मला घर मिळालं. सारंग दूर उभा होता, डोळे पाणावलेले. कारण काही लोक जन्माने नातं नसतानाही कुणाचं पूर्ण